आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा। देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा। देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे। देता देवविता नेता नेवविता, येथे याची सत्ता काय आहे। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा। निमित्ताचा धनी केलासे प्राणी, तुका मने म्हणून व्यर्थ गेला। निमित्ताचा धनी केलासे प्राणी, तुका मने म्हणून व्यर्थ गेला। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम, वासर्मनिरीवतं सरसी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषार हरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंडमंडित करा, या श्वेत पद्मासना। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवी सदा वंदिता समपातु। सरस्वती भगवती निशेष जाड्यापः, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रले ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवभयार सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एक चिव श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम, एक एकाक्षरम पुष्पम महापातक नाशनम, ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनम, जानकी लक्ष्मणपेतं जटा मुकुटमण्डितं, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः, श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम 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 भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम 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 शरणं भव राम राम, लोकाभिरामं श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो मत्सा गृह्णामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये, माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वम्य रामचंद्र दयालो नान्यम जाने नैव जाने न जाने, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एकैकाक्षरं पुष्पं महापातक नाशनम, पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्याव पहाटेच्या प्रहरी, पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, देवाजीच नाव घ्याव सकाळच्या प्रहरी, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा 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 नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटे झळाळे, कारण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ विन शंभो मज कोण तारी, कैलास राणा शिवचंद्र मौळे, फणींद्र माता मुकुटे झळाळे, कारण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ विन शंभो मज कोण तारी, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, श्याम सुंदर गोपाला मनमोहन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव,
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी. राजा राम राम राम, सीता राम राम राम, हरि राम राम राम, प्रभो राम राम राम. राजा राम राम राम, सीता राम राम राम, हरि राम राम राम, प्रभो राम राम राम. जय जय विठ्ठला राखो माये, 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 जय जय विठ्ठल 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 राखो माये. ओम नमो नारायणा वेद पारायणा, लक्ष्मी नारायणा सत्यनारायणा. ओम नमो नारायणा श्रीमद नारायणा भगवत नारायणा. ओम नमो नारायणा विष्णु नारायणा राम नारायणा कृष्ण नारायणा हरी नारायणा विठ्ठल नारायणा पांडुरंग नारायणा. ओम नमो नारायणा. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मायोग पीठे तटे भीमरत्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य निष्णं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. ओम श्रीराम जय राम जय जय राम, ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम, ओम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम, ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम, ओम श्रीराम जय राम जय जय राम.
जय जय राम, जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयमन योग, ओवी 200 ते 225। ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोसमिद्या आत्मरूपान। दिवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासो अवधारी जोजे। ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग जोडे। तेत अपानु आंतुलेकडे ओहोटो लागे। तव कर संपुट आपेशे वामचरणी वैशे। बाहू मुळे दिसे थोरीव झाले। माझे उभारले निदंडे, शिर कमळ होय गाढे। नेत्रद्वारीची कवाडे लागू पहाते। वरी चिले पाती धळती, तळीची तळी पुंजाळती। तेत अर्धोन मिलित स्थिती उपजेतया। दिटी राहोन आतुलेकडे, बाहेर पाऊल घाली कोडे। ते ठाई ठावो पडे नासाग्र पिठी। ऐसे आंतुच्या आंतुची रचे, बाहेरी मागुते नवचे। मनोनी राहणे आधी ये दिठीचे तेथेची होय। आता दिशांची भेटी घ्यावी, का रूपांची वाट पहावी। हे चाड सरे आघवी अपेसया। मग कंटनाळ आठे, हनवटी हडोती दाटे। ते गाठी होऊनी नेहटे वक्षस्थळी। माझी घंटिका लोपे, वरी बंधू जो आरोपे। जो जालंधरू मणिपे पंडुकुमरा। नाभीवरी पोखे, उदर हे थोके। अंतरी फांके हृदय कोशुम। स्वाधिष्ठानावरी चिले काठी, नाभिस्थान तळवटी। बंधू पडे किरीटी, ओढिया नातो। ऐसे शरीरा बाहेरली कडे, अभ्यासाची पाकर घडे। तव आतु त्राय मोडे मनोधर्माची। कल्पना निमे प्रवृत्ती शमे, अंगमान विरमे सावियाची। क्षुधा काय झाली, निद्रा केवती गेली। हे आठवण ही हरपली न दिसे वेगा। जो मूळ बंदे कोंडला, अपानु मागोता मुरडला। तो सवेची वरी सांकडला धरी फुगून। क्षोभलेपणे माझे, उवाईला ठाई गाजे। मणिपुरेसी झुंजे राहोनिया। मग थावनिये वावटुळी, सैंद येवोनी घर डहुळी। बाळपणीची कुही टुळी, बाहेर घाली। भितरी वळी न धरे, कोट्या माझी संचरे। कपपित्ताचे थारे उरणे दिन। धातूंचे समुद्र उलंडी, मेदाचे पर्वत फोडी। आतील मज्जा काढी अस्तिगत, नाडी ते सोडवी। गात्रा ते विघडवी, साधका ते भेडसावी। परी बिहावे ना, व्याधी ते दावी सवेची हारवी। आप पृथ्वी कालवी एक वाट, व्याधी ते दावी सवेची हारवी। आप पृथ्वी कालवी एक वाट। तवयरीकडे धनुर्धरा, आसनाचा उबारा। शक्ती करी उजगरा, कुंडलिनी ते। तवयरीकडे धनुर्धरा, आसनाचा उबारा। शक्ती करी उजगारा, कुंडलिनी ते। नागिनीचे पिल्ले
कुकर्मे नाहुले वळण घेऊन आले से जे जैसे तैशी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी अधोमुख सर्पिनी निदेली असे विद्युलतेची विडी वनी ज्वाळांची घडी पंधरे याची चोखडी घोटी व जैशी तैसी सुबंध आटली पुटी होती दाटली ते वज्रासनेची मुटली सावधू होय येत नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी येथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज विरुडले अंकुरेशी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 35 भाग 3। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। कोपला देखो निरावण अवघेही प्रधान गण बोलो लागले अंगवन 16 जन साटोपे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आईशे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जय जय बोले प्रभु ते तुमचेच शिकविले मनोना उधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्म स्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 35व्या अध्यायाच्या 3ऱ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। राजा रावण सेनापती प्रधान मंडळीवर क्रोधिष्ठ झालेले आहे आणि रागावल्यानंतर राजा रावणाचे जे मुख्य 16 जण प्रधान आहेत ते काय बोलू लागलेले आहेत ते कोण कोण आहेत हेही तुम्ही ऐका। सप्तग्न आणि यज्ञ गोपाश यज्ञ केतु आणि दुर्दश रश्मी केतु आणि प्रगश विरूपाक्ष महाभाऊ या असणाऱ्या 16 प्रधानामध्ये सप्तघन यज्ञ गोपाश यज्ञ केतु दुर्दर्श रश्मी केतु प्रगश विरूपाक्ष
असे महाभाऊ प्रधान आहेत. वज्रद्रष्ट आणि धूम्राक्ष, वज्रनाभी आणि विद्युन्मुख, विद्युत जीव आणि त्रिशिख, मेघवर्ण महामारी. वज्रद्रष्ट, धूम्राक्ष, वज्रनाभी, विद्युन्मुख, विद्युत जीवा, त्रिशिख, मेघवर्ण असे मुख्य 16 प्रधानामध्ये प्रधान आहेत. कुंभ निकुंभ दोहीच्या बळा, नाही करावया कांटाळा, ऐशे प्रधान 16 उटीला पाळा सन्नद. जे कुंभ आणि निकुंभ हे कुंभकर्णाचे 2 सुपुत्र आहेत. त्यांच्यात असणाऱ्या म्हणले बळाची तुलनाच करता येत नाही. त्या दोघा समान बळ दुसरं कोणाला असेल की नाही असं वाटतं. असे सर्व 16 जण मुख्य प्रधान उठले आणि एकदमच उठून उभा राहिले. काय बोलू लागले? रथवाजी पदाती कुंजरा, शस्त्रास्त्री सन्नद वीर, येवो निरावना समोर स्वबळीवार बोलते. कुणी रथामध्ये, कुणी असणाऱ्या घोड्यावरती, कुणी पाय कुणी हत्तीवरती, हातामध्ये शस्त्र तयारीनिशी आले. राजा रावणाच्या समोर आले आणि स्वतःचा मोठेपणा सांगायला लागले. जैच्या पतंगाच्या हारी, उडी घालिते वनव्यावरी, देवी राक्षस शस्त्रास्त्री श्रीरामावरी निघाले. ज्याप्रमाणे पतंग पाखरू असतं त्या दिव्यावर झेप घेत, दिव्यावर त्याची एवढी प्रीती एवढं प्रेम जडलेलं असतं, ते विझवण्यासाठी पतंग पाखरू सारखं झेपावतं. पण अखेरीस त्याच दिव्यावर त्याचे पंख जळून ते मरण पावतं. त्या वनव्यामध्ये ते खाक होऊन जातं. तशी ही राक्षस शस्त्रास्त्र घेऊन रामावर निघाले. पण रामाच्या हातून यांची सुट्टीच नाही, सुटका होणार नाही अशी अवस्था ग्रंथकर्ते नाथत्रया वर्णन करतात. रावण ऐकी सावधान, न लागताची अर्ध क्षण, आम्ही मारू रघुनंदन, सुग्रीव लक्ष्मण समवेत. ओ रावण महाराज, तुम्ही सावध आहे का? म्हणले सावधानतेने ऐका. आम्हाला रामरयाला मारायला एक क्षण सुद्धा लागणार नाही. आणि नुसतं रामाला म्हणू नका म्हणले, लक्ष्मणाला मारेन, राजा सुग्रीवाला संपवेन आणि त्याला अर्धक्षण सुद्धा लागणार नाही असे ते 16 जण प्रधान बोलू लागले. हरी जुत्पत्ती थोर थोर, अंगदादी वानर वीर, रणी मारोनी समग्र, धरणी रुधिरा प्रवाह. तिथं जे वानर सैन्यामध्ये मोठमोठे थोर थोर अंगदादी जे वानर वीर आहेत ना म्हणले, त्यांच्या बरोबर आम्ही सगळे रणांगण करू, सर्वांना मारू म्हणले. आणि इथं रक्ताची नदी वाहेल, त्या असणाऱ्या धरणीला रक्ताचा मळवट भरवला जाईल अशी तिथं धरणी माता दिसेल, रक्ताचा प्रवाह वाहील असे ते प्रधान बोलू लागले. जेने ये वडिलंके आता, केले पुरदाहो राक्षसांत, तो मारू आम्ही हनुमंत, निमिषार्धात उपडोनी. जो लंकेमध्ये आला, ज्यानं लंका दहन केली, ज्यानं राक्षसाचा अंत केला, त्या असणाऱ्या हनुमंताला सुद्धा आम्ही म्हणले क्षणात संपून टाकू, तुम्ही काही काळजी करू नका. राजा रावणाला 16 प्रधान बोलू लागले. पुढे भरला हे बुद्धी, नसता तरुणोपाय विधी, अवघे धावत दुर्बुद्धी, मरणोन मादी उन्मत. पुढे एवढा मोठा समुद्र आहे, पण ते युद्धासाठी धावत आहेत.
तिथं वाचवणारा यांना कुणी नाही. यांच्या अंतकरणामध्ये दुर्बुद्धीनं प्रवेश केलेला आहे म्हणून राक्षसांची अशी अवस्था झालेली आहे. विनाशकाली विपरीत बुद्धी त्यांच्या अंगामध्ये संचरलेली आहे. मरणाचा उन्माद, त्या उन्मादानं ते सर्व 16 प्रधान त्यांचं सैन्य उन्मत्त झालेले आहे. म्हणतात या परी ते वीर समजत युद्धा धावती मरणोन्मत त्यासी विभीषण निवारित युक्तायुक्त विचारे. हे सगळं आपल्या सैन्यासह हत्ती रथ घोडे आपलं सैन्य प्रधान सेनापती मंडळीसह युद्धाला निघू लागलेले आहेत आणि मरणाच्या दाढेत जाण्याचा प्रयत्न करत आहे. विभीषणानं पाहिलेले आहे, विभीषणानं अडवलेलं आहे. आणि विभीषण महाराज या 16 प्रधानांना आणि समस्त वीर मंडळींना काय बोलू लागलेले आहेत. विभीषण म्हणे तुम्ही वीरा युद्धी कुशळाची दुर्धर न करिता बळाबळ विचार युद्ध समग्र केवी जाता. विभीषण त्या सर्व वीरांना म्हणतात तुम्ही युद्ध करण्यामध्ये कुशल आहात, चतुर आहात, अतिशय दुर्धर आहात. पण युद्ध करत असताना समोरच्या शत्रूची ज्याच्याबरोबर आपल्याला युद्ध करायची त्याची ताकद किती हे तर अगोदर आजमावलं पाहिजे, हे तर माहिती पाहिजे. आणि हे तुम्हाला माहित नसताना तुम्ही युद्धाला कसं निघाला, हे काय तुमचं युद्धाला जाणं बरोबर आहे का? म्हणजे चुकीचं आहे. विभीषण बोलतो श्रीरामाची एक वानर मारिले कुमर निशाचर जेव्हा जाळीले लंकापूर तेव्हा त्या समोर कान्हा. रामरयाचा असंख्य अशा सैन्यातलं एक वानर लंकेमध्ये आलं. ते वानर एकटं एक लंकेमध्ये आलं. त्यानं राजा रावणाच्या मुलांना मारलं, प्रधानांच्या मुलांना मारलं, किंकर मारले, बनकर मारले, आसाळी मारली, राजा रावणाचं तोंड काळं केलं, सगळी लंका नागरी उघडी केली, अख्खी लंका जाळून टाकली. तेव्हा तुम्ही कुठे गेलता म्हणले? का आलं नाही त्याच्या समोर? का धाडस केलं नाही त्याला अडवण्याचं? का त्याला पकडण्याचं, त्याचा बंदोबस्त करण्याचं, त्यावेळेस मारण्याचा प्रयत्न केला नाही? का पुढे झाला नाही? असा प्रश्न या प्रधान वीर मंडळींना विभीषण करतो. आला देखोनी हनुमंत तुम्ही रांड महामिनी आयशे लपत आता मिरविता महापुरुषार्थ लंकानाथ प्रलोभा. अरे हे वेड्यात काढण्याचे धंदे बंद करा. विभीषण महाराज म्हणतात जेव्हा हनुमंतराय या लंकेत आले होते तेव्हा तुम्ही भित्र्या भागूबाई सारखे, अरे बायकासारखं बांगड्या भरल्यासारखे लपून बसला होता, कुठे गेलता? आणि आता इथं हनुमंत नसताना राजा रावणाच्या समोर मोठ्यानं आपल्या तोंडानं आपला मोठेपणा सांगताय. वारे तुमचा पुरुषार्थ म्हणले, काही तो तुमचा पुरुषार्थ कामाचा नाही. राजा रावणानं केवळ तुम्हाला शाबासकी द्यावी, मोठं म्हणावं म्हणून तुमचा हा खटाटोप आहे. विभीषण महाराज सर्व असणाऱ्या 16 प्रधान वीर मंडळींना बोलतात. अशोकवनी होता रण तुम्ही पळाला अवघे जण अख्या धाडिताची जाण घेतला प्राण हनुमंते. अशोक वनाच्या ठिकाणी जेव्हा रणांगण होत होतं, युद्ध पेटलं होतं, तेव्हा तुम्ही अवघे सगळे जण पळून आला. पळून जीवाच्या आकांतानं धूम ठोकून पळाला. ज्यावेळेस राजा रावणाचा लाडका पुत्र अखिया कुमारला पाठवलं, त्या अखियाचा प्राण हनुमंतानं घेतला. अखियाची एक वारा धाडिता न देखता निशाचरा मग धाडिले ज्येष्ठ कुमरा महावीरा इंद्रजिता. अखियाच्या
मरणाचा बदला घेण्यासाठी, वचपा काढण्यासाठी कोणत्याही असणाऱ्या प्रधानाला पाठवलं नाही म्हणले. कुठल्याही राक्षसाला राजा रावणाने पाठवलं नाही. तर कुणाला पाठवलं? कोण आला हनुमंताबरोबर युद्ध करण्यासाठी? तर राजा रावणाचा ज्येष्ठ मुलगा, जो महाबळी आहे, आतुरबळी आहे, पराक्रमी आहे, तो इंद्रजित आला. त्या इंद्रजितानं हनुमंताबरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण काय झालं? विश्वासता तुमच्या बळा अखया कुमार जीवे गेला. इंद्रजित रणी गांजिला लंकेचा केला पुरदाहो. अरे तुमच्या ह्या फुशारकीमुळं, तुमच्या ह्या घमेंडेमुळं तर सगळं राजा रावणाचं वाटोळं झालेलं आहे. बिचाऱ्या त्या अखिया कुमारचा जीव तुमच्यामुळेच गेला. तुमच्यावर विश्वास ठेवून प्रधान मंडळी, सेनापती मंडळी दणकट आहेत, महाबळी आहेत, आतुरबळी आहेत, शूर आहेत, वीर आहेत, पराक्रमी आहेत म्हणून तुम्हाला युद्धाला पाठवलं. अरे तुमच्याच या पुष्कट बळावर हनुमंतरायांनी इंद्रजिताला सळो की पळो करून सोडलं. रणांगणामध्ये इंद्रजिताची पळता होईल थोडी करून ठेवली. इंद्रजिताला गांजलं, अख्खी लंका जळली. त्या वानर हनुमंतानं विभीषण सांगू लागला, दिग्ग दिग्ग तुमचा पुरुषार्थ, दिग्ग दिग्ग तुमचे जीवित्व, वृत्ता चाळविता लंकानात, रावण निश्चित महाभोळा. अरे जळो म्हणले तुमचं हे लाजीरवान जीन, जळो हा तुमचा पुरुषार्थ. तुमच्या ह्या मोठेपणाला काय जाळून टाकायचंय का? अरे तुम्ही राजा रावणाला फसवताय, राजा रावणाबरोबर गद्दारी करताय, लबाड बोलताय. खरं तसं पाहिलं तर राजा रावणाला भोळाच म्हणावं लागेल. विभीषण बोलतो, रावण भोळे बापुळे तुम्हासी विश्वासले वेडे, तुमच्या पोटी आहे कुडे हे धड पुढे लक्षणा. तसा राजा रावण साधा भोळा आहे म्हणले. एवढा जर तो चतुर असता, चॅप्टर असता तर तुम्हा लोकांवर त्यानं विश्वास ठेवलाच नसता. म्हणजे वेडा आहे हो राजा रावण, म्हणून तुमच्या सगळ्यावर विश्वास ठेवला. पण तुमच्या पोटामध्ये काय आहे? पोटामध्ये एक आणि पोटामध्ये एक. कुडाय कुड तुमच्या मनात कपट आहे. हे राजा रावणाच्या सहजासहजी लक्षात येईना. ऐकोनी विभीषणाचे वचन, समर्थ झाले लज्जायमान, तव उठिले पंचप्रधान, आपले अंगवन वाणीत. विभीषणाचे शब्द सर्वांनी ऐकले, पण सर्व वीर मंडळी लज्जायमान झाली. एवढ्यामध्ये स्वतःला महान समजणारे 5 प्रधान उठले आणि आपली स्वतःची कीर्ती वर्णन करू लागले. प्रस्तमोदर पार्श्वद देखम, यज्ञ हनु आणि दुर्मुख, या 5 पंचश्लोक अलौकिक अंगवनम. प्रस्तर उठलेला आहे, प्रस्थानंतर महोदर उठलेले आहे, अश्वद उठलेले आहे, यज्ञ हनु उठलेले आहे आणि दुर्मुख हे 5 जण उठलेले आहेत. या 5च्या 5व्या मोठेपणाच्या नात्रयनी याच्यामध्ये सांगितलेले आहेत. रावणाची येणी जदळी, प्रस्थ वीर महाबळी, तो आपुली प्रताप नवाळी, रावणा जवळी सांगत. रावणाच्या सैन्यामध्ये प्रस्थ जो प्रधान आहे तो महाबळी वीर समजला जातो. तो आपल्या कामगिरीवर स्वतःच्या खुश आहे. आपला जो प्रताप आहे तो प्रताप आपल्याच मुखातून राजा रावणासमोर सांगू लागलेले. युद्ध माझी ज्याचे हात, अरे निर्दळानी अति समर्थ, या लागी नावे प्रस्थ, अति आप्त लंकेशाम. युद्ध करत असताना
शत्रू सैन्याच्या निर्दळनासाठी लांब हात असलेला समर्थ हाताचा असा एक निशाचर प्रधान आहे. त्याचं नाव प्रस्थ आहे. राजा रावणाचं आणि त्याचं फार जवळचं संबंध म्हणजे नाते संबंध आहेत. खड्ग चाप शूळ परश गदा पाणीवीर राक्षस मारावया वानरास आम्ही बहुत रणयोद्धे. तलवार, धनुष्यबाण, त्रिशूळ, कुऱ्हाड, गदा हे त्याच्या सैन्यातल्या वीराच्या हातामध्ये आयुध आहेत. आणि प्रस्थ प्रधान म्हणतो आम्ही वानरास मारण्यासाठी महान रणयोद्धे आहेत. तुम्ही काय रावण महाराज काळजी करू नका. बहुत काळाची तृषित भूमी वानर रुद्रिये तृप्त करोनी आम्ही रणी मारू वानर स्वामी विजयो आम्ही पावोनी. बहुकाळाची तृषित भूमी वानर रुधिरे तृप्त करोनी आम्ही रणी मारू वानर स्वामी विजयो आम्ही पावोनी. बरेच दिवस झाले म्हणले त्या असणाऱ्या धरणी मातेला रणांगणाच्या ठिकाणी रक्ताची तहान लागलेली आहे. वानरा बरोबर आम्ही युद्ध करू, रणांगणामध्ये वानर मारू, वानराचा राजा सुग्रीव त्याला संपवू. धरणी मातेला असणाऱ्या म्हणले रक्त पाजू म्हणजे तिची तहान भागेल म्हणले, तिला तृप्त करू आणि आम्ही सगळे विजयी होऊ असा प्रस्थ प्रधान बोलतो. लक्ष्मणा सहित राम स्वामी ठाई पाड रणभूमी आमाशी विचारिता संग्रामी पराक्रमी कोण आहे. लक्ष्मणा सहित रामराय आहे, त्याला रणांगणामध्ये आम्ही धारातीर्थी पाडू. आम्ही रणांगण करायला लागलो तर आमच्या समोर उभा राहणारा आम्हाला विचारणारा संग्रामामध्ये कोण आहे. असा पराक्रमी कुणी नाही, आम्हीच पराक्रमी आहोत असं प्रहस्त प्रधान राजा रावणासमोर बोलत आहे. राम लक्ष्मणा करो निघात सुग्रीव अंगद करो नियांत वानर मारीन मी समस्त तरी प्रस्थ वीर तुझा. राम लक्ष्मणाचा घात करीन, सुग्रीव अंगदाचा अंत करीन, सगळी वानर मारून टाकीन तरच माझं प्रहस्त नाव आहे, तुझा वीर आहे. राजा रावणाच्या समोर प्रहस्त बोलतो. ताळफळे गणती वनी तैशा पाडीन वानर श्रेणी राम लक्ष्मणा पाडो निरणी अर्धक्षणी येईना. प्रस्थ प्रधान म्हणतो ज्याप्रमाणे पिकलेली फळं खाली पडावीत आणि त्या फळांची असणारी संख्या किंवा गणती करता येत नाही, संख्या सांगता येत नाही, तशी वानर म्हणले या धरणीवरती पाडीन म्हणले, त्यांना संपवून टाकीन वानरांना. राम लक्ष्मणांना मारून अर्ध क्षणामध्ये डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं एवढ्या अवधीमध्ये मी परत येईन. राजा रावणा तुम्ही काही काळजी करू नका. प्रस्थ प्रधान बोलतो. ऐशे बोलता प्रस्थ महोदर उठिला गरजत नरवानरा करीन घात निज पुरुषार्थ प्रतापे. असं प्रस्थ प्रधानाचं बोलणं चालू होतं. एवढ्यामध्ये महोदर उठलेले आहे, गर्जना करू लागलेले आहे आणि माझ्या पुरुषार्थानं राम लक्ष्मणाचा आणि समस्त वानराचा मी घात करीन, नर वानरांना मारीन
असा प्रताप करीन महोदर गर्जना करू लागलेले. बळवंत बुद्धिवंत रावणाचा परम आप्त महोदर निज पुरुषार्थ असे सांगत साटोपे. अतिशय बलवान बुद्धिवान रावणाच्या जवळचा असणारा महोदर आपला निज पुरुषार्थ मोठ्या आवेशानं सांगू लागलेले आहे. जयाचे का उदरम दुष्ट दुराश दुर्बर या लागे नाम महोदर जेवी विकार महाउरगम. ज्याप्रमाणे म्हणले मोठ्या विषाचा सर्प असावा असा हा असणारा महोदर आहे म्हणले. महोदराचं मोठ्याच्या मोठं पोट आहे म्हणले. त्या असणाऱ्या पोटानच काही जणांचा घात करणारा दुष्ट दुराश दुर्बर असा हा महोदर नावाचा प्रधान आहे म्हणले. ऐकी राया सावधान मी शस्त्रास्त्री प्रवीण जाण रणी पाडीन राम लक्ष्मण विगत प्राण रणरंगी. ए राजा रावणा तुम्ही सावधानतेने ऐका म्हणले. मी शस्त्रास्त्रामध्ये तरबेज आहे. रणांगणामध्ये जाईन. राम लक्ष्मणाबरोबर युद्ध करीन. राम लक्ष्मणाला संपवीन. त्यांचा जीव घेईन रणांगणामध्ये असा महोदर बोलू लागलेला आहे. अंगद सुग्रीव जांबुवंत या उत्पत्तीचा करीन घात वानर सेना समस्त क्षिती विख्यात पाडीन. अंगद सुग्रीव जांबुवंत इत्यादी जे शूरवीर मंडळी आहेत ना म्हणजे त्या सगळ्यांचा मी घात करीन. सगळी वानर सेना जमिनीवर मारून पाडीन म्हणले. तुम्ही काय राजा रावणा काळजी करू नका. महोदर बोलू लागला. वानरांचे पैरुदिरम तृषार्थ प्राशिती निशाचर ऐशे बोलनी महोदर उठे सत्वर युद्धार्थे. सगळ्या वानरांना संपवीन खलास करीन आणि त्यांचं रक्त राक्षसांना प्राशन करायला मिळेल अशी अवस्था वानरांची करीन असं महोदर बोलून युद्धाला जायला निघालेला आहे. उठलेला आहे. महोदर निघताची देख महापाश्वे दिदली हाक माझा पुरुषार्थ अलौकिक सोये दशमुखा अवधारी. महोदर उठलेला आहे. आपल्या सैन्यानिशी युद्धाला जाण्यासाठी निघालेले. एवढ्यात महापाश्वानं आरोळी दिलेले. माझा तर पराक्रम आगळा आणि वेगळा आहे. 10 तोंडाच्या राजा रावणा स्वतः तुझ्या कानानं ऐक. महापाश्व बोलू लागलेले. सकळ पार्षद मुख्यता याशी मनोनी महापाश्व म्हणती त्याशी रावणा एकांत वाशी विचाराशे अति आप्तम. एकांत मध्ये राजा रावणाबरोबर सल्ला मसलत करण्यासाठी महत्वाचा प्रधान म्हणून हा महापाश्व होता. सगळ्या धुरा महापाश्वाच्या पाठीमाग थांबवायच्या. महापाश्व सगळ्यांच्या पुढे लढायचा म्हणून त्याला महापाश्व म्हणतात. तो महापाश्व आपण सम्मुख लक्षणी रावण बोले आपुली अंगवन युद्ध दारुण संग्रामी. हा महापाश्व राजा रावणाच्या समोर आपले अंगवन आपल्या युद्धाचा संग्राम करण्याची पद्धत सांगू लागलेला आहे. बृहस्पती समान बुद्धी दारुण निर्वाण युद्धी वीर धीर त्रिशुद्धी दुष्ट बुद्धी महापाश्व. बुद्धीमध्ये अतिशय बुद्धिमान असणारा जसा देवांचा असणारा गुरु बृहस्पती आहे म्हणजे त्या बृहस्पती प्रमाणच बुद्धी चालवणारा दारुण निर्वाण योद्धा वीर धीर पण दुष्ट बुद्धीमध्ये सर्वश्रेष्ठ असणारा खट्याळ कपटी दुराचारी महापापी महापाश्व आहे. माझा प्रथम शस्त्र घाई श्रीराम लक्ष्मणा पाडीन ठाई सुग्रीवादी वानर पाही बहुत घाई लोळवीन. मी जर शस्त्रघात सुरू केला तर त्या असणाऱ्या शस्त्राच्या घायामध्ये पहिल्यांदा राम लक्ष्मणाला पाडीन. सुग्रीवादी सगळे वानर आहेत ना
त्यांना जमिनीवरती लोळवीन म्हणतो, माझे भाऊ तेची वागुराम, तेची दृढ बंधन वानराम, बळे रगडिता कपिंद्रा, रुधिर धारा लोटतील. आणि माझे जे हात आहेत म्हणले, त्या हातामध्ये सगळ्यांना आवळीन म्हणले, त्या हाताचं जाळं पसरीन आणि वानरांना दृढ बंधन करेन, बळ 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 सगळ्यांना रगडून मारीन, मग त्यांच्या अंगातून रक्ताच्या धारा सुटतील, असं हा महापार्श्व बोलू लागलेला आहे. जैसे महामेरू पर्वत वर्षा काळी असे द्रवत, तैसे वानराचे रक्त प्रवाहात देकाल. ज्याप्रमाणे म्हणले पावसाळ्यामध्ये महामेरू पर्वतावरून पाण्याचे लोंढेच्या लोंढे वाहताना दिसावेत, तशी रक्ताची नदी, वानराच्या रक्ताची नदी वाहिलेली तुम्हाला दिसेल. तुम्ही पाहाल राजा रावणाला. महापार्श्व बोलतो, जैश्या पंचाननाच्या चपेटा लागता पडती गज घटा, ते वानरे घाय वटा पडले स्पष्ट दिकाल. ज्याप्रमाणे म्हणले शहाच्या झपाट्यामध्ये मोठमोठे हत्ती पडतात म्हणले, तशी वानरांची अवस्था झालेली तुम्ही पाहाल. यात काही शंका नाही. महापार्श्व बोलतो, माझी या शस्त्रघाते करी वानर पडिले पृथ्वीवरी, राक्षस रुधिरे स्नाने करी मांसाहारी अति तृप्त. माझ्या शस्त्रामुळं सगळे वानर या जमिनीवर मरून पडतील. त्या वानराच्या रक्तानं राक्षस आंघोळ्या करतील, त्यांच्या मांसावर हे असणारे सर्व निशाचर ताव मारतील, स्वतःची भूक भागवून तृप्त होतील, त्यांना मेजवानी मिळल. महापार्श्व बोलतो, श्रीराम आणि लक्ष्मण सुग्रीवानी वानर गण, म्या मारिले गा संपूर्ण, ऐशे तू जान लंकेशा. ओ राजा रावणा म्हणले, तुम्ही काळजीच करू नका. राम, लक्ष्मण, तो राजा सुग्रीव आणि त्याची वानर सेना एका छटक्यात सगळ्यांना संपवलं म्हणून समज म्हणले राजा रावणा. सगळे मेले म्हणून समज. आता कोणी माझ्या झपाट्यात जिवंत राहणार नाही, असं तू मान म्हणले राजा रावणाला. असा महापार्श्व बोलू लागलेला आहे. निकटवर्ती मी असता रावणा तुझ कायशी चिंता, सुखी भोगावी होशिता विमान नसता महावनी. मी तुमच्या एवढा जवळचा असताना माझ्या बळाची प्रौढी तुम्हाला माहिती आहे म्हणले, तुम्ही कशाला काळजी करता. हे सगळे आत्ता जाऊन मारून टाकतो, कुणाला सुद्धा जिवंत ठेवत नाही. राम नाही, लक्ष्मण नाही, सुग्रीव नाही, अंगद नाही, नळ नीळ जांबुवंत, हनुमंत, सगळी वानर सेना, अस्वल सेना, सगळ्यांना मारलं म्हणून समजा म्हणले. आणि तुम्ही सुखानं आनंदानं सीता माऊलीला विमानात घेऊन इकडं तिकडं फिरा म्हणले, सोलीला जा म्हणले आणि तिचा आनंद उपभोगा, असा राजा रावणाला महापार्श्व बोलतो. ऐशे बोलताची देख तव रागे उठिला दुर्मुख, हनुम्याने गांजिला दशमुख, ते महादुःख साविना. एवढ्यामध्ये दुर्मुख नावाचा प्रधान उठलेला आहे, तो अतिशय रागावलेला आहे. तो वानरला म्हणले हनुम्या नावाचा, त्याची लय झाली बढती म्हणले, बाद झालं म्हणले आता त्याचं कौतिक. राजा रावणाला त्यानं 10 तोंडाच्या दाढी मिशा जाळून काळ तोंड केलं. राजा रावणाला महादुःख दिलं. राजा रावणाला गांजलं की मला काय आता शोषण झालेलं आहे, असा दुर्मुख बोलू लागलेला आहे. तो हनुमंता ती दुर्धर
मारीन तरी मी दुर्मुख वीर, गर्जोनी बोले निशाचर, संप्रधार बळाचा. आपल्या बळाची बढती, बळाचा गर्व करून हा दुर्मुख म्हणतो, पहिल्यांदा त्या हनुमंताला मी मारीन, अशी गर्जना दुर्मुख प्रदान करू लागलेले. वानराची चपळ वृत्ती, मज येताची पळे मारुती, तरी मी त्याची करीन शांती, ऐके निश्चिती निर्धार. वानर किती बी चलाक असू द्या म्हणले, माझ्या समोर काय करणार आहे, मला बघितलं की पळून जाईल म्हणले मारुती, पण पळणाऱ्या मारुतीला मी दांडलून धरीन म्हणले आणि त्याची शांती करून टाकीन. राजा रावणाच्या समोर कुशारकी दुर्मुख नावाचा प्रधान मारू लागला. आतळ वितळ सुतळ, भेने लंगिती सप्त पाताळ, तेही धरोनी गोलांगुळ, तो मी तात्काळ मारीन. मला बघितलं ना, माझ्या भीतीने जर हनुमंत नावाचा वानर पळायला लागला, पाताळात जरी गेला, अतळ वितळ सुतळ मैतळ तळातळ पाताळ, त्या सप्त पाताळामध्ये जरी तो गेला, तरी त्याच्या माग मी दांडलत ताण काढत जाईन, त्याला पकडीन आणि ताबडतोब त्या हनुमंत नावाच्या वानराला मारीन. दुर्मुख बोलतो, मज भेने पळता सागरी, उडी घालोनी पुच्छी धरी, मग काढीन बाहेरी भूमीवरी आपटीन. माझ्या भेन जर हनुमंत नावाच्या वानरानं समुद्रात उडी मारली, तर ताबडतोब त्याच्या पाठीमाग मीही उडी मारीन, त्या वानराच्या हनुमंताच्या शेपटीला पकडीन, समुद्राच्या बाहेर काढीन, गरगर गरगर फिरवीन आणि जमिनीवर आपटीन, असा दुर्मुख प्रधान बोलू लागलेला आहे. आधी मारीन हनुमंता, मग मारीन श्री रघुनाथा, लक्ष्मणाचा करीन घात, करीन अंत सुग्रीवा. आधी सगळ्यांना त्रास दिलाय ना त्या वानरानं, त्या माकड हनुमंताला अगोदर मारीन, मग रामाचा नंबर लावी. रामाचा नंबर झाला की लक्ष्मणाचा घात करीन, आणि हनुमंत राम लक्ष्मण मारून झाले की मग सुग्रीवाकडे माझा मोर्चा वळवीन, सुग्रीवाला संपवीन. दुर्मुख नावाचा प्रधान बोलतो, वानरांची मादी आली, ते रगडीन घाया तळी, एकला एक तुरबळी, तुझ जवळी येईन. वानर सगळी जरी आली, एकदम जरी आली, तर सगळी रगडून मारीन, सगळ्या असणाऱ्या वानरांना संपवीन, असा पुरुषार्थ मी करीन, असं रणांगण करीन. आणि एकला एक मी आतुरबळी आहे हे तुला सांगायला राजा रावणा तुझ्या जवळ परत येईन. दुर्मुख नावाचा प्रधान बोलतो, दुजयाचा पाही सांगात, जळो त्याचा पुरुषार्थ, राम लक्ष्मण वानरात, रणकंदनार्थ माझे. बाकीच्याच मला काही घेणं देणं नाही म्हणतो. मला कोण जोडीदार नको, मला कोण सांगाती नको, आणि बाकीच्या पुरुषार्थाला काय मला काय जाळायचं नाही, पेटवायचं नाही म्हणतो. काडी लावायची नाही दुसऱ्याच्या मोठेपणाला. मी एकटा भास, मी एवढा पुरुषार्थी आहे म्हणले की राम लक्ष्मणाबरोबर रणकंदन करायला मी भरून उरलेलो आहे, त्यांना काही कमी पडणार नाही, असा दुर्मुख नावाचा प्रधान बोलतो. दुर्मुख बडीवार ऐकून रागे उठला वज्रहाना, सम्मुख करो निदशानन, सोयी गर्जन बोलत. दुर्मुखानं आपला मोठेपणा आपल्या मुखातून राजा रावणासमोर सांगितला. एवढ्यामध्ये राजा रावणाचा वज्रहन नावाचा प्रधान उठला, समोर राजा रावणाच्या आला
मोठ्यानं गर्जना केली. काय बोलू लागला? पदाती रतवाजी कुंजर सुखी राहोत निशाचर सहारावया नरवानर माझे चक्र उदंड. तो वज्रहन नावाचा प्रधान म्हणतो, मला पायदळाची गरज नाही, मला रथदळाची गरज नाही, मला घोडदळाची गरज नाही, मला हत्ती दळाची गरज नाही, माझ्या बरोबर कोणता राक्षस सुद्धा यायची गरज नाही. सगळ्यांनी आनंदानं आपापल्या घरी थांबावं, सगळ्यांनी सुखानं राहावं. त्या राम लक्ष्मणाला मारण्यासाठी माझ्याकडे जे असणारं वज्राचं चक्र आहे ना म्हणले, ते चक्र पुरेस आहे. त्या राम लक्ष्मणाला भयंकर अशी शिक्षा लावील असं माझं चक्र आहे. प्रस्थ मोदर हरिके मा पार्षदादी दुर्मुखे रावणा पाशी राहावे सुखे वानर कटके मी जाणे. त्यावेळेस हा वज्रहन नावाचा प्रधान म्हणतो, प्रस्थ प्रधान, महोदर, महापार्श्व, दुर्मुख या चौघांनी पण लढायला यायची काही गरज नाही म्हणले. तुम्ही सगळेजण रावणाच्या जवळ थांबा म्हणले. अरे ती वानर सेना ती माझ्या समोर किरकोळ आहे म्हणले, मी त्या वानर सेनेला ओळखतो. तुमची कुणाच्या अंगवणीची काय गरज नाही, मी एकटा सगळ्यांना बास आहे म्हणले. असा वज्रहन नावाचा प्रधान बोलू लागलेला आहे. न लागे शस्त्रारण आम्हासी न लगे रणांगण नर वानरासी मरण माझे निजान जीवाग्रे. त्यावेळेस वज्रहन नावाचा हा प्रधान म्हणतो, मला कुठल्या शस्त्राची गरज नाही, मला काही भांडण तंटा झगडा लढाई करायची गरज नाही. माझी जी असणारी जीव आहे ना म्हणले, त्या नुसत्या जीवेनच म्हणले नर आणि वानर या सगळ्यांचा घात करीन. एवढी माझी असणारी जिभेचा जो शेंडा आहे ना म्हणले, कार्य म्हणले कारी, त्या जिभेच्या कारी शेंड्यानं सगळ्यांना घायाळ करून करून संपून टाकीन, मारून टाकीन. असा वज्रहन नावाचा प्रधान बोलतो. लक्ष्मणासी समवेत प्रथम गिळीन मी रघुनाथ अंगद सुग्रीवा जांबुवंत हनुमंत महावीर. लक्ष्मणाला पहिल्यांदा गिळीन म्हणतो. लक्ष्मणाला गिळता गिळता रामाला गिळून टाकी. अंगद, सुग्रीव, जांबुवंत, हनुमंत हे महावीर आहेत ना, सगळ्यांचा एक एकच घास करून टाकीन, एका एका घासात सगळ्यांना खाऊन टाकीन. असा वज्रहन नावाचा महाबलाढ्य राजा रावणाचा जो प्रधान आहे, राक्षस आहे, तो बोलू लागलेला आहे. नळ नीळ तरस तरळ सुषण मैदादी सकळ माझे निदर्शने वानर दळ प्रळय काळ पाविल. ते नळ, नीळ, तरस, तरळ, सुषेण, मैंद्य हे सगळे जी वानर आहेत ना म्हणले, स्वतःला सूर समजतात. नुसतं मला बघितलं ते थरथर कापतील, त्यांची बोबडी वळेल, बेशुद्ध पडतील, मरून पडतील. मी त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी एक प्रळय काळ ठरेल असं वज्रहन नावाचा प्रधान बोलू लागलेला आहे. पर्वताकृती निशाचर जीवेने चाटित से वक्त्र दात खात शे कर कर नरवा नर भक्षावया. अहो मोठाच्या मोठा पर्वत एवढा हा मोठा वज्रहन नावाचा राक्षस आहे म्हणले. तोंड वाचलेलं आहे, जीवा लळ त्या असणाऱ्या राक्षसाची जीभ करत आहे, जिबळ्या चाटू लागलेल्या आहे, दात कर 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 खाऊ लागलेले आहे. आणि म्हणतो नर आणि वानर सगळे खाऊन टाकीन. जीवा काळी सकटक
दशन विक्राळ विटंक यवनी रावणा सम्मुख देवनी हाक गरजत काळी झार त्या असणाऱ्या म्हणले वज्रहनाची जीभ आहे म्हणले त्याच्या तोंडातले असणारे दात अकराळ विक्राळ आहेत म्हणले रावणाच्या समोर येऊन मोठ्यानं हा वज्रहन गर्जना करू लागलेला आहे जारे सांगा लंका नाता म्या मारिले श्री रघुनाथा वदिले वानरा समजता सुखे तू आशिता भोगावी जावा रे म्हणले राजा रावणाला सांगा आता राजा रावणाच्या समोर उभा राहिलेले आहे आणि मोठ्यानं पुशारकी मिरवू लागलेले आहे जावा रे सगळ्यांना म्हणतो तुम्ही राजा रावणाला लंकानाथाला सांगा मी रामाला मारलं सगळ्या वानरांना संपवलं तुम्ही निवांत राहा काही काळजी करू नका आणि त्या सीताबरोबर निवांत राज्य करा सीताचा उपभोग घ्या सुखानं नांदा असं सांगा रे कुणीतरी राजा रावणाला असा वज्रहन नावाचा प्रधान बोलू लागलेला आहे आजीपासून लंकापुरा भय नाही निशाचरा स्वभोगी भोगाव्या निजदारा सुमन शेजेशी संयुक्त आजच्यापासून म्हणले लंकेतल्या कुठल्याही असणाऱ्या राक्षसाला कुठल्याही जीवाला अजिबात घाबरायची गरज नाही म्हणले निवांत आपल्या बायकासोबत लेकरा बाळासोबत निवांत राज्य करा सुखानं आनंदानं राहा कुणी काळजी करू नका असा वज्रहन नावाचा हा प्रधान बोलू लागलेला आहे ऐशे राक्षस बहुवस मिळवणे अति कर्कश बोलाचे मिरविता ती यश आले अपेश चुके नाम असे हे 5 मोठमोठाले असणारे राजा रावणाचे प्रधान अतिशय कर्कश अशा प्रकारचा आवाज काढू लागलेले आहे आणि नुसतं तोंड भांडवल करू लागलेले आहेत पण त्यांना आता अपयश आलेले आहे पदरी अपयश पडलेले आहे पडणार आहे हे काही कळेना झालेलं आहे म्हणले देखोनी राक्षसाची उद्योक्ती बिभीषण तो महामती येणे निवारिले पुढते युक्ता युक्ती विभागे ह्या 5 जणांकडे राक्षसाकडे किती उर्मटपण आहे किती यांच्या अंगामध्ये मस्ती आलेली आहे गर्व आलेले आहे गर्वानं किती दाटलेले आहेत हे विभीषणानं पाहिलं विभीषण हुशार आहे बुद्धिवान आहे सगळ्यांचं निवारण त्यानं केलेलं आहे अरे बाबांनो युद्धाला जाणं म्हणजे काही जेवायचं काम नाही खायचं काम नाही थांबा जरा म्हणले तुम्हाला बरं भलं आणि बुरं याच्यातलं काही कळत नाही युक्तायुक्त विचार कळत नाही तुम्हाला सर्व काही सांगतो तुम्ही ऐका विभीषण महाराज बोलू लागले हात जोडोनी समजता प्रती मृदू मधुर मंजुळ वृत्ती विभीषण बोले पुढती स्वधर्म नीती धर्मार्थ विभीषणानं हात जोडलेले अतिशय कोमल मधुर मंजूळ आवाजामध्ये विभीषण बोलू लागलेले आहे आणि धर्म नीती सांगू लागलेले आहे तुम्ही प्रधान बुद्धिवंत धर्माधर्म विचार येत राम रावणाचा वैरार्थ अधर्म येत मुख्यत्वे तुम्ही हुशार आहे म्हणले तुम्ही डोकेबाज प्रधान मंडळी तुम्हाला पाप पुण्य सगळं कळतं म्हणले मुळात वैर कुणाचं रामाचं रावणाचं अधर्म कुणी केलेलं आहे राजा रावणानं केलेलं आहे हे तर तुम्हाला कळतंय ना म्हणले श्रीरामाची दारा हरण किमत करी पै रावण ह्याची वैराचे कारण प्राणहरण परदारा आता बघा म्हणले मी बोलतोय ते नुसतं ऐकून घेऊ नका त्याच्यावर विचार करा म्हणले मंथन करा म्हणले राजा रावण महापापी का नाही म्हणले बघा रामाची असणारी पत्नी राजा रावणानं अपहरण करून पळवून घेऊन का आला काय रामाची चूक होती
आणि रामाची बायको पळवून आणणं हेच दुश्मनीचं कारण आहे. आणि परदारेचं हरण करणं म्हणजे प्राणहानी करण्यासारखं आहे. आणि आपली प्राणहानी झाल्याशिवाय राहणार नाही. धर्मनीतीचं बोलणं विभीषण सगळ्यांना सांगू लागलेलं आहे. सीता परम सती सृष्टी तिची अभिलाष दृष्टी रावणाची बुद्धी खोटी महापापी सृष्टी एकम. सीता सत्य पतिव्रत आहे. तिचा अभिलाष राजा रावणानं मनामध्ये धरला. राजा रावणाची बुद्धी खोटे वागणं लबाड आहे, महापापी. या जगता तलावर एकला एक राजा रावण आहे. विभीषण बोलू लागलेला आहे. त्यासी न सांगता बुद्धी तुम्ही साह्य होता युद्धी या लागी तुम्ही मंद बुद्धी महा मूढधी प्रधान हो. तुम्हाला काही अक्कल आहे का नाही म्हणले. अरे न्याय अन्याय काय कळतोय का नाही म्हणले. योग्य अयोग्य काय समजतंय का नाही म्हणले. अशा महापापिष्ट राजा रावणाला तुम्ही साह्य करता म्हणजे तुमची सुद्धा बुद्धी काय घाण टाकली का म्हणले. तुमचा विचार कुठं शेण खायला गेलाय का. महामूढ प्रधान आहे का तुम्ही. तुम्हाला डोकं नाही का. तुम्हाला डोकं आहे हेच विसरून गेलंय का. जरा विचार करा. डोक्याला ताण द्या. तुम्ही जे करताय ते योग्य करताय का अयोग्य करताय याचा तर विचार करा बाबांनो. का उगच्या उग मरायला मरणाला धरणे घेऊन बसताय. हे योग्य नाही. तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं असं माझं मत आहे असं विभीषण सांगू लागले. आता हे असणारे प्रधान काय बोलतात. विभीषण महाराज अजून त्यांना काय समजावून सांगतात याचं चिंतन भाविक भक्त हो, रामभक्त हो, श्रोते मंडळी हो, आपण उद्याच्या भागात शिवे करता घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकचे श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा नूर लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिरेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीकम व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल्व्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन. पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरिरेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नहीं भिन्न वपू. यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीकम व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल्व्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन. पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशाम. सकळ देवाधिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा मानुभवा सदा शिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना. कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगज्जीवना.
वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे हेची करीतसे विनवनी भवबंधनी सोडवावे केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशव नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 अमुचे गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल